बाप्पा घरातून बाहेरच निघत नाही बाई. तयार व्हायच्याच आहे का तर काय माहिती हिच्या. दया, आय दया, गेल्या तर नाही बाई ह्या दोघीच्या दोघी. नाही, तिले तर फोन केला होता मीनं म्हटलं होतं सूरजच्या गाडीवर जाऊ बा आपण. हा बाया त्या दुसऱ्या वड्यावर गेल्या, वड्याच्या झाडाजवळ, तर आपण इकडे जाऊ म्हटलं या वावरातल्या. हा म्हणजे माहित नाही पडन शीतल कुठं आहे का आहे बा. इकडे जाऊ म्हटलं सूरजच्या गाडीवर. तर हे गेली का काय तर काय माहित. दया, माय निर्मलाबाई होय का. थांबा आली मी बाहेर. थांबा. तयारी झाली का हो तुमची निर्मलाबाई? तयारी केली बाई तुम्ही तर लवकरच केली हो. आमची तर तयारी व्हायची आहे हो. आता हे वाली आंघोळ करायला गेलीच आपली शीतल, ते साडी माडी घालून राहिली. आता मी जातो म्हटलं आंघोळ करायला. तुमची तयारी झाली का जी? एक फोन तर करा लागत होता घरून निघायच्या पहिले. आम्हाला केला होता ना होता या तुले फोन. मी म्हटलं ना तुले आपण सोबत जाऊ म्हटलं सूरजच्या गाडीवर. म्हटलं नव्हतं का? हो ना, तवा तर केला होता सकाळी तुम्ही फोन. शीतलला घेऊन जाऊ म्हणे आपण वावरातल्या वडाच्या तिथं. सूरज सोबत तुम्ही गेला होता फोन. पण आता निघायच्या वेळेस मला वाटलं टाईम आहे कर, आणि तुम्ही साडी माडी घालून तयारी करून आल्या. आणि थांबा पटकन येतो मी, पटकन येतो. का अंदर ये ना, बस ना, करतो ना मी लवकर तयारी. नाही आता त्या घरी थांबत नाही मी. रोशन पेट्रोल टाकायला गेला, मी तिथं रोडवर थांबतो. येणार जाणाऱ्या बाया पाहतो मी, कोण कुठं चाललं कोण कुठं नाही. तर तसं वावरातल्या वडाच्या तिथं जाणार नाही म्हणा बाया. मला अंती गिंती ह्या इकडंच दिसली जातानी. आपल्या ते हे नाही का गावाच्या बाहेर वडा आहे तिथं दिसली जातानी. आपण इकडं वावरातल्या जाऊ बा म्हणलं, म्हणून तुला पटकन कर म्हणलं. तू अजून तयारी व्हायचीच आहे, आणि त्या पोरीची शीतलीची व्हायचीच आहे का? शीतलची साडी घालून देतो ना, तिला साडी बरोबर घालता नाही येत म्हणते ना, तर साडी घालून देऊन राहिली तिची. माईवाली आंघोळ करतो लगेच. मला काही जास्त वेळ नाही लागत जी निर्मलाबाई, मी पटकन करतो. मला नाही वेळ लागत. मी काही नट्टा बट्टा काही करत बसत नाही, लवकर करतो मी. फक्त इलेच थोडीशी कसं आता लग्न झालेली आहे ते पोरगी, तर तिला देतो म्हटलं थोडंसं करून. साडी माडी तिला बरोबर दिसत नाही आहे, म्हणजे घालता येत नाही. आता नवीन साडी नाही का तुम्ही दिलेली, ते घातली ना तिनं, घालून राहिली. ते पा आवाज देऊन राहिली. काय बापा, दे साडी घालून दे आणि ये पटकन. मी तिकडे रोडवर थांबतो आणि तिला घेऊन ये लपून. आताच्या बाया नाही आहे गावात बरं, सर्व सामसूम झालं. पूजा करायला गेल्या ना बाया, म्हणून म्हटलं जाऊ ना पटकन येऊ. अजून तिची साजू माजू दिसत. ते सासू तर माहित नाही आता कुठं गेली कुठं नाही. तर गेलती तिच्या घराकड. सकाळीच आली वाटते पूजा करून. ते मार रडून राहिली चंदी. काल झालं ना व रात्री लय झाले, लय बोलली ना. तर आता तिथे पस्तावा येऊन राहिला, तर घराच्या बाहेरच निघाली नाही. आज ना गंगीला विचारलं मी, का म्हटलं जात नाही का त्या मैत्रिणीसोबत तू पूजा कराले? तर म्हणे सकाळीच गेली होती म्हणे चंदा, पूजा करून आली म्हणे, आणि गंगा गेलती वाटते तिच्या सोबत. बरोबर येतो मी, येतो लगेच येतो. तुम्ही जा तिथं थांबा, मी येतो या पोरीला घेऊन. अरे ये बाबा पटकन ये, वेळ नको करू बरं. तिला पटपट घालून देन जाय तू अंगावून पाणी घेऊन. लवकर ये, लवकर घे. मी त्या पोराला सांगतो मग. सूरजले लवकर ये तिला घेऊन. हो येतो ना. कुठं ह्या खांब्याजवळ येऊ का? आपल्या गावातला खांबा आहे तिथे येऊ का? हो ना, तिथंच ये ना पटकन ये. नको करू दया, लवकर ये बरं, लवकर ये. मग काय ते येई जाय, रोशनी जाईन तिच्या पोरीला आता पाहून राहिली. ते मी म्हटलं मी पटकन येतो म्हटलं पूजा करून. तो या म्हणे तुम्ही लवकर ये बाई. आली 5-10 मिनिटात लगेच येतो मी. साडी घालून अंगावून पाणी भरकन घेतो आणि लगेच येतो. झाली तिची थोडंसं पिनस राहिली करायची. येतो बाई, येतो निर्मलाबाई, येतो. यायची तयारी तर लवकरच झाली बाई. लयच फास्ट आहे बाई निर्मलाबाई. बरं झालं तुले जवळनं आणून दिलं. नाही तर आम्हाला काही वेळ नव्हता बाई राणी आणासाठी तुले. पण जवाई काही बोलले गेले का हो मग? काही म्हणलं गिनलं का? तुझ्या सासूचा फोन आलाच नाही वाटते. नाही आई तर आता तेच विचारशील का मला? 10 वेळा घरूनही विचारलं. आता इथं आल्यावर पूजा तर कर बरोबर. मन लावून पूजा करणं. माई झाली कहीची पूजा, आणि तुझ्या नुसतं बोलणंच चालू आहे. बोलणं चालू राहिले. कर ना पूजा लवकर. घरी जायचं आहे मला, ऊन लागून राहिली. लागली का ऊन लगेचच तुले? लागली ऊन? बाप्पा 15 मिनिटही नाही झालो आलो तर लगेच ऊनही लागली तुले. एवढी कशी व तू ऊन लागाले? मार घाई तू न पूजा केली, मन लावून केली का नाही केली व? हो राणी, मन आहे का नाही ते नवऱ्यात? काय मन नाही आहे तर काय?
बिनानं उपास पकडला का मी? आई कशी बोलतो व तू? इथंही बी मले बोलतच राहतं. आता काय तू 9 महिने मला इथं त्या घरी ठेवेपर्यंत काही बोलतच राहशील का? बोलत राहिले ते पाय तिकडून रोशनी येऊन राहिली. अजून भांडत दिसू ना आपण तर ते साऱ्या गावात हे करन. हा माय झाली पूजा, आता झाली पूजा माय. कुठं आहे रोशनी? तर दिसून नाही राहिली हो मला. रोशनी तर नाही दिसत आहे बा. त्या मागून आली ना तिकडून, तिकडं पाय ना त्या माग. हा मला आरतीचं ताट घेऊ दे, पाहू दे. राणी आली वाटते. राणी कधी आली जी मामी? पूजा करायला आली. राणी दिसली नाही मला. आता दिसून राहिली पूजा करायच्या वेळेस. कधी आली व राणी? सासूले सांगून दिल्या माया चुकल्या आणि आता हसू हसू बोलून राहिली मायासोबत. कधी आली? आली रात्रीच आली मी. माझ्या नवऱ्यानं आणून दिलं. गुरमी गेलीच नाही वाटते हिची अजूनही. हा कायच घमंडी झाली. घमंडी व्हायले लग्न झालं तर कायचाच एवढा घमंड आहे ना, कायचाच नाही तर. अन का व रोशने तुही वाली भावजई नाही आहे आणि तुही सासू नाही. तू कशी काय आली? एकटीच आली काय व? तुही सासू गिसू नाही दिसून राहिली. तुही भावजई नाही आहे. शीतलही नाही दिसून राहिली आणि तुही माय नाही. एकटी कशी काय आली बाप्पा? काय सांगू अंता मामीले. नाही माई सासू नाही का? कोणाच्या तरी घरी गेल्या बाई माई सासू. म्हणे मी जातो म्हणे तिच्या सोबत म्हणे. कोणतरी ओळखीचं दुसऱ्या एटातले आहे वाटते. सूरजजीले काम होतं तर तेही चालले गेले. मग मी माय पोरीले माय बाबा जवळ देऊन दिलं आणि मी चालली आली आपल्या छायाताई सोबत. छायाताई आहे ना मागे येऊन राहिल्या ताई बी. आणि माई आईनं सकाळीच पूजा केली. सकाळीच केली माय आईनं पूजा. हाय छाया आली का? पूजा कराले. आणि तू जाऊ. श्वेता नाही दिसून राहिली. श्वेता कुठं आहे वा? श्वेता नाही आली का पूजा कराले? तिला कामावर जावं लागलं ना. जी सकाळी केली ना. दोघे नवरा बायको आले. त्यानं दोघांनाही उपास ठेवला. श्याम भाऊजी नाही बायकोसाठी उपास ठेवला आणि ती नाही ठेवला. दोघे जणांनी पूजा केली आणि दोघे जण गेले कामावर. तिला काम पाडता नाही येत ना. पहिले लय सुट्ट्या पडल्या का नाही तिच्या. सुट्ट्या पडाले म्हणून ते मग लवकर पूजा गिजा केली तिनं आणि चालली गेली. ते राणी कधी आली? माय बाई राणी आली वाटते. कधी आली व राणी वा? कधी आली? नाही आली ना मी रात्री 7:30 वाजता आली मी घरी. माझ्या नवऱ्यानं आणून दिलं तर आली. श्वेताताई येणार बा म्हटलं मी पूजा कराले. भेट होईन म्हटलं तर त्या आल्या नाही. भेटतो ना लगेच चालली काय तू आता? भेटतो ना, येतो ना घरी भेटाले श्वेताले. तिला वेळ नाही भेटत रविवारची बाय. आता काल होती बाई घरी ते. आता तू काल नव्हती ना आली. तू रात्री आली म्हणता ना. हो रात्री आली ना. येईन ना संध्याकाळी येईन श्वेताताईले भेटाले. भेटायचं होतं त्याईले. इले भेटायचं आहे नाही तर नंदेले कधी भेटाले आली नाही गावात येऊन. आणि आता कशी काय नंदेची आठवण आली बाप्पा इले राणीले. या आले. येजो ना येजो संध्याकाळी येजो ती येते 7 वाजता येजो भेटाले. चला वहिनी आपण पूजा करून घेऊ. हे लयच घमंडी आहे तशी बी राणी. माझ्यासोबत बरोबर बोलली नाही ना. बोलाले तिले म्हटलं काही आली तर किती वेळानं जवाब दिला मला तिनं. चला आपण पूजा करून घेऊ. चला अंता मामी पूजा करू. झाली का तुमची पूजा? झाली वाटते. हो झाली ना माई पूजा गिजा झाली आहे. थोडीशी राहिली करून घेतो आणि इले नेतो ना बाप्पा घरी. राणीले ऊन लागून राहिली का नाही तिले तर नेतो म्हणलं घरी. तिची लवकरच केली तिनं पूजा. किती घमंडी झाली वहिनी. छाया वहिनी राणी पा किती घमंडी झाली. नवऱ्याच्या घरी भेटलं का नाही तिले म्हणून वय दाखवते आपल्याला. दाखवाले बरं झालं. घरची काही एवढी तालेवंतही नाही माय बापाच्या घरची. पत्र्याचीच रूमा होत्या. आता त्या राहुल दादानं घर बांधलं म्हणून बरं झालं त्या 2 रूमा. तेव्हा माईवाली आतो बहीण दिली तरी त्या राहुल दादाले द्याले. खरंच बाप्पा लय असा ही राणी ऊनही लागते म्हणते लगेच. जाऊ दे ना माय आपल्याला काय करायला लागते व कराले. हे राणी का नाही तुझ्या आत्यावानीच आहे. ती 4 आत्या कशी आहे तुही तिच्यावानी दिसते मला. हो मला तशीच वाटते माय आत्यावानी. माई आत्याही अशीच आहे. या मग मामी राणीले काही हाय गे का? माहीत पडलं बा हाय म्हणून हिच्याकडून आपल्या श्वेताकडून. श्वेता सांगे बा तिच्या आईचा फोन आला होता ना तर राणीले हाय म्हणते. म्हटलं होतं सांगू नको म्हणून सागरजीले त्याच्या आईले सांगून दिलं आणि त्याच्या आईनं त्याच्या बहिणीले सांगून दिलं आणि त्याच्या बहिणीनं वहिनीनं साऱ्याले सांगितलं असं आतापर्यंत. तुला माहीत पडलं का? हो आहे ना बाप्पा. हाय चांगलं झालं ना माय. पाहिजेच होतं ना हाय ना. आता ते हाती येतपर्यंत पाहू. आता म्हणून आणलं इकडं तिले. आता 9 महिने इकडंच आहे ते. नेत नाही तिले. अमाय हो का? मग चांगली गोष्ट आहे 9 महिने इकडं
काय तर मस्त आहे बाई. हा बरं आहे राहू द्या चांगली गोष्ट आहे. हा राहिलं तर हो करा तुम्ही पूजा, आम्ही जातो आता. करा तुम्ही. हो करतो ना मामीजी, करतो. निर्मला बाई इथं येते वाटते पूजा करायला लोक, नाही हे दिसते ना मला बांधून इथं येते वाटते आहे ना. एवढ्या दूर येते का व? लय दूर आहे ना हे वावर व. एवढ्या दूर कोण येते हो बाप्पा पूजा करायला? इथं दिसते ना बाप्पा हे हळद कुंकू गिंकू लावून पूजा करतानी. येते ना व, इकडे येते. एकदमच फुरसदी बाया असल्या का येते माय पायदळ कोणी त्याची श्रद्धा राहते ती येते बाई. पण जास्त करून कमीच येते, कमी आली एकदम नाही येत. मी साडी घेतली का नाही शीतलले भल्ली खात दिसून राहिली तिच्या अंगावर. लयच खात दिसून राहिली ती पिंक कलरची. गुलाबी कलरची घातली बी तिच्या जवळ ब्लाऊज सूट झाला तिले. पाय ना पूजा करून राहिली पण नाराजच आहे ते. नाराज राहिले तिले. रोशनले पाहायला भेटलं नाही ना. फोनच करतो म्हणे रात्री, फोनच करतो म्हणे. मी म्हटलं थांब बाई सकाळी सई म्हणे मामी म्हणे उघडू का म्हणे मोबाईल, करू का म्हणे, काळजी करत असन. मी म्हटलं चुपचाप राह. निर्मलाबाईनं सांगितलं नाही म्हटलं अजून थांब म्हटलं. होय लय कासावीस करे ना व रोशन, लय मन आहे व त्याचं. इचार ह्या सिटलीमध्ये लय मन आहे. माये कमी लढे तिच्या मायले चुपचाप आणलं माया घरी आणि सांगितलं तिले बाई म्हटलं ती पोरगी कुठं नाही गेली हाय म्हटलं. बरोबर थांब म्हटलं हिची मुरुदे चंदाची आणि मग म्हटलं पाहू म्हटलं. देतो म्हटलं नाही यायले अलगच ठेवा लागते आता. ते माय पोरग म्हणे ना अलग रूम करून देतो म्हणून तिथंच ठेवणार आहे. आता काही तिच्याजवळ ठेवायचं नाही. पण चंदी रडे मारलं नाही हिच्या मायनं तिले. आपल्या शीतलच्या मायनं मारलं तिले 2-3 डिशूम चांगले. हो काजी मारलं काजी, मारायला नाही पाहिजे नव्हतं म्हणा. आता बाई तू या मान दुखते तू ननद होय म्हणून. पण ते पोरगी मग तिले आता कुठं कशानं कुठं गेली असती माझे ते बरं झालं तुझे लक्ष होतं म्हणून. नसती गेली मायच्या घरी तर मग नाही. मन दुखाची नाही आहे मी, तसं नाही म्हणत आहे निर्मलाबाई. मन दुखाची गोष्ट नाही, कधी कधी ते जास्तच करते. काय मन दुखाचं आहे पण मारणं फारणं ना मला पहिलेपासून आवडत नाही बाप्पा. जाऊ दे 2-3 टप्पू पाहिजे होते चंदाले. लय बेली मी म्हटलं बाई मायावले पोराचा दे रिपोर्ट आणि तिचा दे म्हटलं. तुले ज्याचा वाटते त्याचा रिपोर्ट दे म्हटलं तिले. नवलूले म्हटलं बया तिच्या समोर करो. माय लय बेली चंदीले असं वाटलं आता मला पोलीस स्टेशनमध्ये देते का काय होते ना काय नाही. मग गई होया करे. मी म्हटलं का आता वागशीन का तिच्यासोबत अशी? तर म्हणे नाही म्हणे आता नाही वागत म्हणे. आता करणार गिरणार नाही म्हणा पण आता तिच्या घरी ठेवायचंच नाही. ते पोरगई म्हणते सूरज नाही म्हणते आता रिक्सच घ्यायची नाही तिले ठेवायचंच नाही म्हणते. लागलं ना बाई त्या रोशनले काम लागलं ना, लागला त्याला जॉब लागला. माय बाई मी ना काल तर मन्नत मागितली होती रोशनजीले जॉब लागला तर ती नारळ फोडीन म्हटलं मी मंदिरात. माय लागला काजी तुम्हाला कोण सांगे? लागला ना बाई व लागला ना. फोडजो नारळ. आता हे सगळं तुझे बरोबर होऊ दे, रूम गिम पाहू दे आणि मग फोडजो बाई नारळ. तुला मागितली ना तर 3 कायले 5 फोडणं लागेल. चांगलं झालं आता मी नारळ फोडीन. मला वाटलं राहुल दादा देणारच नाही. रोशन सोबत पटत नाही ना राहुल दादाचं जास्त. पण मी सोनमले फोन केलता का नाही तर तिनं म्हणलं असन कदाचित म्हणून मग राहुल दादांना लावून दिला. बरं झालं आता मी उद्या परवा का नाही नारळ फोडून देईन मंदिरात 3 चांगले. फोडजो चाल घे लवकर चाल. बरं अजून तो सूरज थांबून आहे तिकडं पटकन या म्हणे. झाडाजवळ थांबला आहे तो तिथं बसून आहे. घे मग ते रोशनी विचारे बाई मले कुठं चालल्या म्हणे आई तुम्ही. तर मी म्हटलं बाई माहिती तिकडलं येटायतली मैत्रीण आहे तिच्या घरी जातो म्हटलं तिच्या इकडून तिकडं जातो म्हटलं. तू थांब म्हटलं मले पोरगी तू वाली नाही तर त्या बापाजवळ दे नाही तर मला येतपर्यंत थांब नंतर जाजो म्हटलं. तू आई झालीच आहे पूजा ठेवाली जायची रायण्णाची रोशनी मग सूरजले घेऊन झाले लावजा नाही तर तिले गाडीवर बसून. चला मग झालंच आहे मायवालाही बी पूजा आपली आटोपलीच आहे ना. इकडं अजून कोणी याच्या पहिले आपण चाललं जाऊ घरी. गाडीवर फटकन जाणंही होते 3 जणी. जाणं तर होते म्हणा पण बाई मला ऑटोतच जा लागन आता. काहून का भल्लं कासल्यासारखं झालं बाई हे साडीवर बसून. गाडीवर नाही बसता येत बाई तिघ्याले. तुम्ही दोघी अशा हे आहे ना रोड तर बरं आहे पण मला तरी जागा नाही होत बाई. राहू दे ना काकू आता जसं आलं तसं चाललं जाऊ ना. अजून कुठे ऑटो पाहत बसता तुम्ही? राहू दे ना जाऊ आपण आलो तसंच. मी मधात बसेन आणि ह्यावाल्या काकू एक साईडनं आणि तुम्ही एक साईडनं बसा. कसंही तरी जवळच आहे काही जास्त दूरही नाही आहे. पटकन जाऊ नाही तर का जाणं होते पटकन. कुठंही ऑटो पाहत बसता
चला जाऊ आता. असं करू बाप्पा, चला मग घ्या पटपट घ्या. दादा पा कसा पाहून राहिला तिथून, त्याला असं वाटते का झालंच नाही काय काय यायचं. चला लवकर लवकर जाऊ आपण.